नमस्कार, मी शेफ महेश संजय धुमाळ. आपल्या लाडक्या रुचिरा कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. आज मी बनवणार आहे वेज खिमा कस्तुरी. त्यामध्ये वेज खिमा कस्तुरी एक ढाबा स्टाईल मलाईदार श्रीमंत ढाबा स्टाईल पदार्थ आहे, जो कसुरी मेथीने बनवला जातो. त्याच्यात मुख्य घटक आहे जेणेकरून त्याचा एक फ्लेवर अरोमा. कसुरी मेथी वाळलेली मेथी असते, त्यामध्ये आपण यूज करतो. तसेच बारीक चिरलेल्या भाज्या व खूप असे मलाईदार त्याला चव येण्यासाठी पनीर, क्रीम या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये वापरतो. वेज खिमा कस्तुरी, बारीक चिरलेल्या भाज्या, गाजर, फरसबी, फ्लावर, वटाणा हे सर्व आपण उकडून घेतलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टमाटर, पनीर, सुक्या पानांची वाळवलेली मेथी म्हणजे कसुरी मेथी, अद्रक लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर, फ्रेश क्रीम, बारीक चिरलेली मिरची, धना पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद, अख्खं जिरे, काश्मीरी लाल पावडर, मीठ, तेल. तर आज आपण बनवणार आहोत. तर पहिले आपण घेणार आहोत गाजर. बारीक चिरून बारीक आपण भाज्या चिरणार आहोत. त्यासाठी आपण गाजर हे सर्व बारीक चिरणार आहोत. त्यानंतर घेणार आहोत फरसबी. हे थोडं मीडियम आकाराच्या आपण कट करून घेणार आहोत, जेणेकरून हे आपल्याला उकळवायचं आहे. आपण उकळवतो यासाठी की आपण पूर्ण भाजी तयार होते. ही फरसबी ही जाडसर असते. जेव्हा आपण पूर्ण भाजी उकळून घेतो तेव्हा ती आपण जेव्हा कोणताही घास घेतो तेव्हा तो व्यवस्थितरित्या आपला चावला जातो. त्यासाठी आपण हे करतोय आणि त्याची टेस्ट पण एक वेगळीच लागून जाते. थोडासा फ्लावर घेणार आहोत. हे आपण एक मीडियम साईज प्रकारे कट करून घेणार आहोत, कारण ही आपल्याला नंतर चॉप करायचं आहे. हे उकळवून नंतर ते आपण कट करणार आहोत. त्यानंतर आपण पातेलं घेणार आहोत. त्यामध्ये पाणी घालणार आहोत. आपल्याला भाज्या उकळवायच्या आहेत. एक 2 ग्लास पाणी घेणार आहोत. त्यानंतर ह्या सर्व भाज्या यामध्ये घालणार आहोत आपण. व 10 मिनिटं आपण उकळवत ठेवणार आहोत. हे आपल्या भाज्या उकळून घेतलेल्या आहेत आपण, खूप छान पद्धतीने उकळलेले आहेत. यामध्ये गाजर, बीन्स असे पदार्थ ते जाडसर असतात. ते उकळल्यामुळे ते कसं एक सॉफ्टनेस, एक चव येते आणि खूप त्यामध्ये फ्लेवर उतरला जातो. त्यासाठी आपण हे चॉप केलेल्या भाज्या घेणार आहोत, बारीक चिरलेल्या. त्यामध्ये वटाणा पण घातलेला आहे मी. ह्या भाज्या मस्त आपण एकदम बारीक करणार आहोत. खूप बारीक पद्धतीने याला चॉप करत राहणार आहोत, कारण या पदार्थाचं नाव खिमा आहे. खिमा म्हणजे एखादी गोष्ट ती एकदम बारीकरित्या तिला हे केली असते जाते, त्यासाठी वेज खिमा आहे. पूर्ण व्हेजिटेबल्स आपण बारीक करून घेऊया.
किंवा असं वेगवेगळ्या लाईक आपण चिकन खिमा वगैरे ते खिमा यासाठी बनवतो की एखादी गोष्ट आपल्याला सहज येतं, आपण ती एखादी वडी बनवतो किंवा पकोडा असतात ते खिम्यामध्ये देऊन आपण करतो त्यासाठी, व ती इझिली बाईट होते त्यासाठी आपण खिमा करून त्याचं हे करतो. आता हे व्हेजिटेबल्सचा खिमा केलेला आहे. यामध्ये पण विविध प्रकारच्या वड्या बनवल्या जातात. खिमा झालेला आहे हा. आता आपली बारीक चिरून भाज्या झालेल्या आहेत. आता आपण एका वाटीमध्ये घेणार आहोत. आपण थोडंसं पनीर पण घालणार आहोत, त्यामध्ये ग्रेट करून घालूया. ही अशी मलाईदार डिश असल्यामुळे यामध्ये पनीर, क्रीम, बटर घालतो आपण. खूप सुंदर व थिकनेस असा तिचा फ्लेवर येतो. पनीर घालून ग्रेट करूया. त्यानंतर आपण ही एका वाटीमध्ये काढूया. हे आपल्याला नंतर लागणार आहेत सर्व गोष्टी परतवून झाल्यानंतर. त्यानंतर आपण घेणार आहोत एक पातेलं. गॅस चालू करू, मध्यम आचेवर ठेवूया. त्यानंतर त्यामध्ये तेल घालूया. साधारण 3 ते 4 चमचे तेल घालूया त्यामध्ये. त्यानंतर जिरं घेऊया. जिरं टाकतोय 1 चम्मच. तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. ही एक धाबा स्टाईल हे असल्यामुळे त्याची कुठे पाककृती किंवा काही नाहीये. हे जस्ट आपण एक धाबा मध्ये जनरेट झालेली विविध भाज्यांपासून तयार झालेली एक रेसिपी आहे. कांदा छान पद्धतीने आपण लालसर करून घेऊया. कांदा खूप लालसर केल्यामुळे त्याची जी चव आहे खूप कांद्याची ती त्यामध्ये उतरून जाते. छान पद्धतीने आपण कांदा लालसर करून घेऊया. त्यामध्ये थोडीशी आपण मिरची घालूया, हिरवी मिरची. खुरपूस असं कांद्याला भाजून घेऊया आपण, कारण कांदा हा खूप जाडसर असल्यामुळे त्याला शिजायलाही खूप टाइम लागतो. पण हा खूप चांगला शिजल्यानंतर फ्लेवर, खूप सुंदर असा फ्लेवर देतो आपल्या भाजीला. लालसर असा भाजून घेऊया कांदा. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडं आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. साधारण 1 चमचा, मोठा चमचा घालूया, जेणेकरून ते फ्लेवर्स प्रॉपरली द्यायला पाहिजे त्याने. लाल खुरपूस असं कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य: कांदा, टमाटर, काजू मगज, अद्रक लसणाची पेस्ट, हळद. कांदा लालसर होईपर्यंत आपण एक ग्रेव्ही बनवूया, जेणेकरून त्या भाजीला एक विशिष्ट चव येते आणि एक जाडसरपणा पण भाजीला येतो. आणि काजू, त्यामध्ये मगज, आपण कांदा घालणार आहोत. तर चला ग्रेव्ही बनवूया. त्यासाठी 2 कांदे आपण नॉर्मली चिरून घेऊया. आपल्याला ही पण उकळत ठेवायची आणि नंतर ती मिक्सर मध्ये आपल्याला बारीक करायचं आहे. टोमॅटो,
ह्याच्या पण मिक्सर मध्ये पेस्ट करणार आहोत, त्यामुळे थोडस उभं चिरून ते उकळत ठेवणार आहोत. पातेलं घेऊ, त्यामध्ये पाणी घालू, त्यामध्ये आपण काजू आणि मगज घालणार आहोत. थोडीशी हळद घालणार आहोत. चिरलेला कांदा, टोमॅटो यामध्ये घालणार आहोत. हे एक 20 ते 25 मिनिटं चांगलं उकळवून त्याची आपण पेस्ट बनवणार आहोत. एक जाडसर अशी पेस्ट होणार आहे याची. एक 25 मिनिटं उकळत ठेवू याला. ग्रेव्हीसाठी लागणारं आपलं ते टोमॅटो, कांदा, काजू, मगज हे सर्व उकळून झालेलं आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घेणार आहे आणि बारीक करायचं आहे आपल्याला. ह्या वस्तू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एक जाडसर पद्धतीने बारीक करणार आहोत. त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालणार आहोत. तुम्ही अख्खंही आलं लसूण हे करून घालू शकता. थोडीशी पेस्ट घालूया. ओके, आपलं ग्रेव्ही म्हणजे वाटण रेडी झालेलं आहे. कांदा लालसर झालेला आहे, त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो आपण थोडा लेट घालतो कारण की टोमॅटो हे खूप लवकर शिजतात, त्यासाठी आपण थोडं कांद्याला वेळ लागतो. खरपूस असं भाजून घेऊया त्याला. खूप बारीक झालं पाहिजे कारण आपल्या रेसिपीचं नाव खिमा कस्तुरी असल्यामुळे खिमा म्हणजे खूपच बारीक, तसं त्यामध्ये हे करायला लागेल. म्हणून खूप सुंदर असं मध्यम आचेवर गॅस ठेवून. ही खूप सोप्या पद्धतीची पाककृती आहे. ही पुस्तकात वगैरे नाही, पण आपण घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो. मस्त खूप छान पद्धतीने कांदा लसूण पेस्ट, टोमॅटो, हिरवी मिरची घालून भाजून घेतलेला आहे आपण. त्यानंतर आपण घालणार आहोत थोडीशी हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर थोडी जास्त घालावी जेणेकरून तो तिखट तुमच्या आवडीनुसार किती तिखटपणा आवडतो असं. धना पावडर, मीठ चवीनुसार, सुंदर असे मसाले आपण त्यामध्ये घालून घेऊया. लालसर असे पूर्णपणे मसाले त्यामध्ये आपण भाजून घेऊया. पूर्ण असं त्यामध्ये एक पूर्ण फ्लेवर आहे, पूर्ण एवढं सर्व घटकांचा तो त्यामध्ये मुरून गेला पाहिजे तेलामध्ये. त्यासाठी आपण सर्व घालणार आहोत. त्यानंतर थोडंसं आपण पाणी घेऊया. थोडं पाणी घालणार आहोत. करून घेऊया. त्यानंतर आपण ज्या चिरलेल्या भाज्या होत्या, बारीक चिरलेल्या भाज्या, पनीर हे यामध्ये घालणार आहोत. गॅस मध्यम आचेवर ठेवा. पाणी हे झाल्यानंतर तो पूर्ण फ्लेवर त्यामध्ये मुरून जाईल. खूप सुंदर अशा भाज्या त्यामध्ये एकत्रित करून घेऊया, मिक्स.
ही थोडी एक जाडसर पद्धतीची डिश आहे, त्यामुळे जास्त खूप पातळ असंही यामध्ये नाही ठेवता येणार आपल्याला. थोडं एक जाडसर पद्धतीने यामध्ये करून घेऊया आपण. थोडंसं पनीर खिसून घालूया आपण. टाकलेलं आहे, बट पनीर कसं खूप लवकर शिजतं, त्यामुळे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत परत. शिजून देणार आहोत एक 5 मिनिटे. गॅस मध्यम आचेवर ठेवून शिजून देऊया. त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं ग्रेव्ही बनवलेली ती त्यामध्ये घालणार आहोत. हा पण एक मुख्य घटक आहे, जेणेकरून थोडासा जाडसरपणा आपल्या ग्रेव्हीला, आपल्या भाजीला येतो. भाजी खूप सुंदर अशी परतून घेतली आहे, जेणेकरून पूर्ण व्हेजिटेबल्स हे त्यामध्ये एकत्रित एकजीव झाले पाहिजेत. एकजीव झाल्यानंतर आपली ती आपण ग्रेव्ही घालणार आहोत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया. एकजीव करून घेऊया भाजी. पूर्ण जे फ्लेवर्स आहेत ते यामध्ये उतरले गेले पाहिजेत. त्या ग्रेव्हीचे आपण बनवलेले वाटण प्लस ती आपली बारीक चिरलेल्या भाज्या त्यांचे ते तुमच्या अंदाजानुसार घ्या. ग्रेव्ही वाटण किती घालायचे ते. भाजीला एक जाडसरपणा आला पाहिजे, त्यासाठी आपण वाटण एक घालणार आहोत त्यामध्ये. आणि ते वाटण ही त्यामध्ये खूप महत्वाचा घटक आहे. थोडस आपण त्यामध्ये बटर घालणार आहोत. सुंदर असे आपण हलवून घेणार आहोत. एकजीव करून घेऊया. सगळ्यात मुख्य घटक भाजीचा वाळवलेली मेथी. ही याचं वैशिष्ट्य असं आहे की वाळवलेली मेथीचा फ्लेवर कस्तुरी हे नाव त्यामुळे दिलेलं आहे की कसुरी मेथीपासून ती बनलेली आहे ती भाजी. आणि खूप मुख्य घटक आणि महत्वाचा घटक ही कसुरी मेथी आहे, ते घालूया. खूप सुंदर असा फ्लेवर या डिशची चव वाढवतो. कसुरी मेथी, त्यामुळे कस्तुरी नाव हे दिलेलं आहे एक फ्लेवर साठी आणि एक त्या डिशची स्टँडर्डनेसपणा वाढवतो. एक मलाईदार म्हणून रेसिपी ओळखली जाते व्हेज किमा कस्तुरी, कारण त्यामध्ये विविध घटक क्रीमी लाईक बटर, क्रीम, फ्रेश क्रीम जाते. त्यामुळे आपण थोडीशी क्रीम घालणार आहोत त्यामध्ये, जेणेकरून एक कलर आणि एक थिकनेस येऊन जातो त्यामध्ये. झाल्यानंतर पूर्ण एकजीव करून घेऊया सर्व घटक. हे खूप छान असे परतून घेऊया. खूप मध्यम आचेवरच गॅस ठेवावा. खूप भाज्या चांगल्या शिजून झाल्यानंतर बारीक करूया गॅस. थोडीशी परत कोथिंबीर. परत मिश्रण करून घेणार आहोत. थोडासा जाडसरपणाच भाजीला असावा, जेणेकरून आपण ती चपाती रोटी सोबत खाऊ तेव्हा एक फ्लेवरफुल आपल्याला लागेल. आतमध्ये फ्लेवरफुल चव एक प्रकारे येईल ती. त्यामुळे खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे. मी उत्सुक आहे चव घेण्यासाठी. खूपच मस्त आहे. तुम्ही ट्राय करा एकदा. आता आपण सर्व करणार आहोत. खूप सुंदर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. खूप ढाबा स्टाईल मलाईदार श्रीमंत ढाबा शैलीचा हा एक व्हेज खिमा कस्तुरी आहे. ती अतिशय मलाईदारपणे का, जेणेकरून आपण त्यामध्ये क्रीम, पनीर, बटर या गोष्टी घालतो, त्यामुळे आपण तिला थोडा एक थिकनेस सारखा जाडसरपणा फ्लेवर असतो. सर्व करणार आहोत. पण मी भांड्यामध्ये घेणार आहोत का.
विविध प्रकारचे व्हेजिटेबल्सचा खिमा त्यामध्ये असल्यामुळे ही खूप अशी वेगवेगळ्या रंगाची दिसते, हिरवं, लाल, कारण त्यामध्ये गाजर, वटाणा, टोमॅटो, त्याचप्रमाणे फ्लावर, फरसबी असल्यामुळे विविध असं त्यामध्ये हे आलेलं आहे कलर. सुंदर अशी डिश व्हेज खिमा कस्तुरी रेडी आहे. व्हेज खिमा कस्तुरी. व्हेज खिमा कस्तुरी. साहित्य: शिजवून घेतलेल्या भाज्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, पनीर, कसुरी मेथी, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, बटर, फ्रेश क्रीम, हिरवी मिरची, धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, हळद, जिरं, काश्मीरी लाल पावडर, मीठ आणि तेल. ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, काजू, मगज, आलं लसणाची पेस्ट आणि हळद. कृती: व्हेज खिमा कस्तुरी बनवण्यासाठी सुरुवातीला गाजर, फरसबी, फ्लावर आणि वाटाणा हे शिजवून घ्यावे. शिजवलेल्या भाज्या सुरीने बारीक चॉप करून घ्याव्यात. यावर पनीर किसून घालावं. एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं घालावं. जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. आलं लसणाची पेस्ट 1 चमचाभर घालावी. ग्रेव्ही बनवण्यासाठी 2 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो उभे चिरून उकडून घ्यावेत. उकडताना त्यामध्ये काजू, मगज आणि हळद घालावे. हे सर्व मिश्रण 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यावर यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून छान बारीक वाटून घ्यावं. कांदा खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला, हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालून घ्यावं. मसाले व्यवस्थित परतून घ्यावेत. शेवटी शिजवून बारीक केलेल्या भाज्या यामध्ये घालाव्यात. मध्यम आचेवर हे सर्व मिश्रण शिजवून घ्यावं. शिजवताना थोडं पाणी घालून घ्यावं आणि यामध्ये तयार केलेला मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. वरून कोथिंबीर, बटर क्रीम आणि भरपूर कसुरी मेथी घालावी. बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यावी. तयार आहे व्हेज खिमा कस्तुरी. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.